आज आपण बनवणार आहोत अयंगार बेकरीचा रवा केक. एकदम सॉफ्ट, अगदी तोंडात टाकताच विरघळणारा. तर हा सुपर डिलिशियस केक बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्याचसोबत इथे अर्धी वाटी तूपसुद्धा घेतलेलं आहे. शक्यतो साजूक तूप घ्या. साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा तूप किंवा तेलसुद्धा घेऊ शकता, पण तुपाचा खूप छान फ्लेवर या केकमध्ये उतरतो. त्यामुळे साजूक तूपच वापरा. आता तूप, दही आणि पिठी साखर हे तिघं पदार्थ आपल्याला नीट एकजीव करून घ्यायचे. आता या मिश्रणामध्ये 1 वाटी दूध घालूया आणि सर्व पदार्थ नीट एकदा ढवळून घ्यायचे. आता या तयार झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याजवळ जाड असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून काढून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे, त्यात गाठी राहायला नको. रवा नीट मिक्स करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे. त्यामुळे रवा पूर्णपणे सोक होऊन जातो. 20 मिनिटानंतर यामध्ये मी अर्धी वाटी मैदा घातला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठही घेऊ शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ हे पदार्थ नीट चाळून घ्या. हे पदार्थ ॲड करायच्या आधी मी ओव्हन प्रीहीट करून घेतलेलं आहे. केकला एक छान फ्लेवर यावा यासाठी व्हॅनिला इसेन्स ॲड करूया. तुम्ही व्हॅनिला इसेन्सच्या ऐवजी वेलचीची पूडसुद्धा ॲड करू शकता. आता हे सर्व पदार्थ नीट एकत्र करून घ्यायचे आणि ज्या भांड्यात तुम्हाला केक करायला ठेवायचा असेल त्याला आधीच तूप लावून घ्यायचं आणि ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं. तुम्ही कढईमध्ये ठेवणार असाल तर कढईसुद्धा आधी गरम करून घ्या. दुपारच्या भुकेसाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि चहासोबत अगदी परफेक्ट असा रवा केक आहे हा. आता मिश्रण नीट एकजीव झालेलं आहे. आता ते आपण केकच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया. ओव्हनमध्ये हा केक आपल्याला 180 डिग्रीवर 40 ते 45 मिनटं ठेवायचं आहे. कढईत करणार असाल तर 35 मिनटं आपल्याला मीडियम हीटवर बेक करून घ्यायचा. त्याला छान खरपूस रंग येईल तोवर. आणि बरोबर 40 मिनिटानंतर आपला केक रेडी आहे. याला पूर्णपणे गार करून घ्यायचा. काढायची घाई नाही करायची. टूथपिक घालून चेक करूया. पूर्णपणे क्लीन आहे आपला केक, बेक झाला आहे. सुरीच्या साहाय्याने आधी कडा लूज करून घ्यायच्या, मग केक काढायचा. केक बनवताना आपण बटर पेपरचा वापर केलेला नाही आहे. भांड्याला फक्त तूप लावलं आहे तरीसुद्धा आपला केक पूर्ण निघाला. या केकमध्ये मेन म्हणजे तुपाची चव असते. केक बेक झाल्यानंतर संपूर्ण घरात तुपाचा छान सुगंध दरवळत असतो. तुम्ही बघू शकता केकला खूप छान रंग आलाय, सर्व साईडनी बेक झालाय. कमी साहित्यात, कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये अशा भन्नाट चवीचा केक म्हणजे अयंगार बेकरीचा रवा केक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा, स्पंजसारखा अगदी सॉफ्ट, मऊ आणि त्यात तुपाची चव. एकदा खाल तर परत परत बनवाल अशा चवीचा. अशा छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.